स्मार्ट अहमदनगर न्यूज. फेडरेशन ऑफ मेडिकल अँड रिप्रेझेंटेशन असोसिएशन ऑफ इंडिया FMRAIच्या जवानानुसार देशभरातील 2 लाखचे वर औषध क्षेत्रात काम करणारे विक्री संवर्धन कर्मचारी म्हणजेच वैद्यकीय प्रतिनिधी मेडिकल रिप्रेझेंटेशन हे दिनांक 20 सप्टेंबर 2023ला वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींच्या 8 सूत्री मागण्या घेऊन एक दिवसीय संप करीत आहेत. ज्या विक्री संवर्धन कर्मचारी कायदा 1976 मध्ये प्रतिनिधीच्या नोकरीला कायदेशीर संरक्षण मिळून त्यांच्या नोकरीत स्थैर्यता आली व त्यांचे भौतिक जीवन उन्नत झाले, ती SPE ॲक्ट 1976 कायदा केंद्रातील नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील सरकारने सप्टेंबर 2027च्या संसदेच्या अधिवेशनात नवीन श्रम संहिता पारित करताना मोडीत काढले आहे. त्यामुळे मालक वर्गाला कामगार कर्मचाऱ्यांचे शोषण करण्याची मुक्त परवाना मिळाला असून त्यांच्या गुलामगिरीत वाढ होणार आहे. तसेच वैद्यकीय प्रतिनिधींच्या कामाचे नियम काव्या अंतर्गत ठरवलेल्या नसल्यामुळे त्यांचे प्रचंड शोषण कंपन्या स्वतःचे खाजगी कामाचे नियम बनवून करत आहेत. सरकारी आरोग्य व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय प्रतिनिधींना औषधी प्रमोशनसाठी केंद्र सरकारने बंदी चालून दिलेल्या रोजगाराच्या अधिकारावर गदा आणली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडे औषधाच्या किमतीचे नियमन करायची यंत्रणा असून सुद्धा सरकार औषध कंपन्यांच्या दबावाखाली त्यांची प्रभावी अंमलबजावणी करत नाही. या मागण्याकरिता देशभरातील वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी देशव्यापी एक दिवसाचा संप करणार आहेत. या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करू, मोर्चा काढून माननीय पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी तहसील यांच्या मार्फत निवेदन देणार आहे. प्रतिनिधी सद्दाम सय्यद, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज. स्मार्ट अहमदनगर न्यूज.